तर नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पहा. तर एक अंदाज असा आहे, की आता नंबर ऑफ कॅन्डिडेट किंवा ॲस्पिरंट यांची संख्या कमी असणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत. प्लस पेपर हा थोडा हार्ड असणार आहे गेल्या वेळेसच्या तुलनेत. कारण त्यांना आता एन-टी-एला त्यांची स्वतःची इज्जत महत्त्वाची आहे. त्यामुळं सगळ्यांना असंच वाटत आहे, की ते नीटचा पेपर थोडा हार्ड देतील, हार्ड लेव्हलचा आणि ते प्रयत्न करतील, की जास्तीत जास्त किंवा कमीत कमी कट ऑफ कॉलेजचा लागावा आणि पेपर हार्ड लेव्हलचा असावा आणि मुलांना कमीत कमी मार्क भेटावे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की मी नीटच्या पहिलंच प्रेडिक्ट केलं की कट ऑफ हा कमी जाणार आहे आणि पेपर हा थोडा अवघड येणार आहे. आणि जसं यूट्यूबवर सगळ्यांनी, तुमच्या टीचरने आणि मी प्रेडिक्ट केलं तेच झालं. एन-टी-एने स्वतःची इज्जत वाचवली. फिजिक्सचा पेपर एकदम हार्ड दिला आणि आता कट ऑफवर त्याचा काय परिणाम पडणार, तर सगळ्यात सोपं किंवा सिंपल आहे की आपल्याला समजून जातं की पेपर जर हार्ड आला तर कॉम्पिटिशन कमी होतं, मार्क्स कमी होतात आणि कट ऑफ कमी होतो. तर हे एकदम इझी आपल्या लक्षात येतं. पण एन-टी-एने एक चूक केली की आता इथं फिजिक्स पेपर अवघड देण्यापेक्षा जर त्यांनी बायो दिला असता तर थोडं लॉजिक होतं की बायो तुम्हाला पुढे पण जाऊन कन्सेप्च्युअल आहे, भरपूर त्यामध्ये फायदा भेटणार आहे. पण फिजिक्स देऊन मला तर वाटत नाही की एवढा टफ पेपर तुम्हाला देऊन पुढे त्याचा काय फायदा होणार आहे डिग्रीमध्ये. फक्त एन-टी-एला त्यांची इज्जत वाचवायची होती किंवा कट ऑफ कमी करायचा होता, म्हणून त्यांनी फिजिक्सचा पेपर हा हार्ड लेव्हलचा दिला. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला पुढे जाऊन फक्त बायोलॉजीचाच यूज होतो किंवा बायोलॉजीचं नॉलेज तुम्हाला अ, कामी पडतं. केमिस्ट्री आणि फिजिक्सचं पण नॉलेज तुम्हाला एम-बी-बी-एस, बी-एम-एसमध्ये कामी पडतं. पण त्या लेव्हलला पडत नाही. ज्या लेव्हलचा पेपर हा तुम्हाला आता फिजिक्सचा पेपर बघायला भेटला, त्या लेव्हलचं नॉलेज किंवा थोडं डीपमध्ये नॉलेज तुम्हाला डिग्रीमध्ये तुमच्या कामी येत नाहीये. पण हा एन-डी-एचा निव्वळ त्यांची इज्जत वाचवण्यासाठी केलेला प्रोग्राम होता. तर ठीक आहे, झालं ते झालं. आता कट ऑफ तुमचा हा एक पॉझिटिव्ह गोष्ट जे होणार आहे, गेल्या वेळेस जे फुगवटा होता मार्क्सचा, रँक कमी आली होती. मार्क्स भरपूर आले पण रँक तुमची एकदम खाली गेली. तर तो एक फायदा तुम्हाला आता होणार आहे, की जेवढे मार्क आहेत त्यानुसार तुम्हाला सॅटिस्फाय रँक तुम्हाला भेटणार आहे आणि 2025च्या काउन्सिलिंगमध्ये कट ऑफ तुम्हाला कमी बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड कोणतेही व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा. आता प्रत्येक दिवशी एक कॉलेज आणि त्याचा कट ऑफ, त्याची फीज स्ट्रक्चर, कॉलेजचे कॅम्पस सगळे क्वेश्चन माझ्या चॅनलवर डिस्कस होतील. आजसाठी एवढंच. काउन्सिलिंगसाठी माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. थँक्यू.